72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025। सांगली जिल्हा, धुळे जिल्हा पुरुष विभाग, पिंपरी चिंचवड सातारा जिल्हा, मुंबई उपनगर पश्चिम, नाशिक ग्रामीण आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार। महिला विभागात दुसरा पुकार, महिला विभागात दुसरा पुकार धुळे विरुद्ध बीड। राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 चा थरार अनुभवण्यासाठी खेळाडू इतकेच क्रीडा रसिकही अत्यंत उत्सुक आहेत आणि म्हणून या 6 मैदानांवर रंगणारे हे सगळे सामने ज्यावर थेट प्रक्षेपण आपण अवश्य पाहू शकता। या कबड्डीचा थरार अनुभवण्यासाठी कबड्डी खेळा व्यतिरिक्त अन्य खेळामध्ये आपलं कौशल्य सिद्ध केलेले अनेक खेळाडू कालपासून या स्पर्धेला आवर्जून हजेरी लावत आहेत। आज इंटरनॅशनल ॲथलीट पुणे ग्रामीण सिंधुदुर्ग आपल्याला थोडा वेळातच आम्ही फायनल कॉल देणार आहोत, आपण तयारीत राहायचंय। क्रीडांगण क्रमांक 1, 2 आणि 3 वरील सामना समाप्त व्हायला थोडेच मिनिटे शिल्लक आहेत। धुळे, बीड, नाशिक ग्रामीण, जळगाव, पुणे ग्रामीण असणारं व्यासपीठ त्याचा अवश्य लाभ घ्यावा, त्या ठिकाणी सर्वांनी आसनस्थ व्हावं अशी आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे। 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिलांमध्ये अत्यंत चाणक्यपणे आणि मोका साधून पकड करावी लागते। अशी पकड करण्यात खऱ्या अर्थानं माहीर असणारे किरीट सोमय्याजी आज आवर्जून हा थरार अनुभवण्यासाठी इथे उपस्थित आहेत। आदरणीय माजी खासदार श्री किरीट सोमय्या साहेबांच्या माहितीसाठी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचं महत्त्व अतिशय मोठं आहे। या स्पर्धेमध्ये एकूण महिलांचे 31 संघ हार्दिक स्वागत करतो आणि किरीटजी सोमय्या आपण या ठिकाणी खेळाडूंना शुभेच्छा, खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या आमच्या सर्व संघांच्या वतीने त्यांचे प्रशिक्षक व्यवस्थापक यांना सुद्धा फार मोठ्या कामगिरीने सुसज्जित आहे।
त्यांचं योगदान, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन या कबड्डीसाठी फारच मोठं होतं. श्री किरीटभाई सोमय्या आपल्या माहितीसाठी महिला विभागाची जी निवड समिती सदस्य विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम विरुद्ध नाशिक ग्रामीण या संघांच्या व्यवस्थापकांना सूचना आपल्याला पहिला पुकार देण्यात आलेला. एक्झॅक्टली तिसऱ्या पुकाराला आपण आपला संघ क्रीडांगणात उपस्थित करायचा आहे. सांगली, धुळे, पिंपरी चिंचवड, सातारा, मुंबई उपनगर पश्चिम, नाशिक ग्रामीण या संघाला मी पहिला पुकार दिलेला पुरुष विभागात. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली माधवी भुवड या देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अर्चना पाटील यांना विनंती आहे आपण माधवीताईंचं स्वागत करावं. ठाणे शहर भारतीय जनता पक्ष सोशल मीडिया सहसंयोजक माधवी भुवड आपलं हार्दिक स्वागत. उभं करून घ्यायचं. तिथे मान्यवरांचा परिचय होणार आहे. मान्यवरातील आदरणीय माजी खासदार श्री किरीटजी सोमय्या साहेब, सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 1, 2 आणि 3 संघांना आपण परिचय. आणि यानंतर मैदान क्रमांक 1, मैदान क्रमांक 2 आणि मैदान सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वात प्रथम मैदान क्रमांक 2 वरती जाऊ. का परिचय क्रीडांगण मैदान नंबर 2 पण पिंपरी चिंचवड, सातारा, नाशिक ग्रामीण, जळगाव या संघाबरोबर झालेले आहे. धन्यवाद आदरणीय किरीटभाई सोमय्याजी. यानंतर मी विनंती करणार आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर महिला संघाचा परिचय करून घ्यायचा. धुळे, बीड या संघाचा परिचय माजी खासदार आदरणीय संघाचा परिचय मान्यवरांसोबत होत आहे. अगदी मनापासून शुभेच्छा, अगदी मनापासून आशीर्वाद आदरणीय किरीट सोमय्याजींनी दिलेला आहे. आणि किरीट सोमय्याजी ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी उपस्थितांची मने ते जिंकत असतात. आणि म्हणतात ना की बेटी होती है, बेटी अपने बड़ों का आशीर्वाद चरण स्पर्श करके लेती है. आणि एक्झॅक्टली तेच दिसतंय क्रीडांगण क्रमांक. सेलिब्रिटी XMP आहात आपण फोटो द्यायचे सर. आणि हा मेमोरेबल क्षण आहे आमच्या सर्व संघांसाठी, मेनली धुळे आणि बीड संघासाठी. सचिन पाटीलजी यानंतर मान्यवरांना घेऊन आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती चालायचंय. पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग या संघाचा परिचय सुद्धा आदरणीय श्री किरीटजी सोमय्या साहेबांबरोबर करून द्यायचंय. सामनाधिकाऱ्यांचा परिचय सामनाधिकाऱ्यांबरोबर. और किरीट सोमय्या जी जहां भी जाते हैं छा जाते हैं. एक दमदार आवाज, बुलंद आवाज भारतीय जनता पार्टी की. एक MP कैसा होना चाहिए वो बता दिया है पूरी दुनिया को, पूरे विश्व को. पुणे बहुत अच्छे दिखेंगे वहां पे सर. मैं आ गया सर, आप रुकिएगा सर. बस 1 मिनट में आपको आशीर्वाद देना है और आपका जो भाषण कला है वो हमें देखनी है सर. लीजिए सर, ये माइक आपका है. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मत्स्यगंधाताई पवार यांचंही मनपूर्वक स्वागत. स्वप्नालीताई साळवी यांना विनंती आहे आपण मत्स्यगंधा. हॅलो. धुळे जिल्हा पुरुष विभाग आपल्या विरुद्ध खेळणारा संघ मैदानात दाखल झालेला आहे. त्याचबरोबर देखील मनपूर्वक स्वागत. अर्चनाताई पाटील यांना विनंती आहे आपण श्रुतिका कोळीकर यांचं स्वागत करावं. यांचंही मनपूर्वक स्वागत. कृष्णा भुजबळ यांना विनंती आपण सुनील जाधव जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र यांचं स्वागत करावं.